ही आमची चिल्लर पार्टी आहे ना, शौर्य आणि स्वयं. ही आम्ही शेताकडे जाणार आहे असं समजलं ही, आणि जर यांना शाळेला सुट्टी असेल ना तर ही आमच्या पुढे असतात शेताकडे जायला. आणि हे पहा, आमच्या अगोदर येऊन इथे पोहे खायला बसलेली पण आहेत. तर आज आम्ही आलो आहे आमचं भात कापायला, आणि ह्या मशीनने आम्ही आज भात कापणार आहे. आमचं हे मशीन बाजारात आले असं आम्हाला बरेच वर्षाला आम्ही ऐकतोय, पण कधी पाहिलं नव्हतं. म्हणून म्हटलं आज व्हिडिओ पण करूया आणि तुम्हाला पण माहिती करून देऊया. ज्यांनी कोणी पाहिलं नसेल त्यांना पण कळेल. म्हणजे पुरुषांनी सगळ्यांनी पाहिलेलं असतंच, पण महिला कधी बघत नाहीत, बाहेर जात नाहीत. नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही आले, भात कापणी आहे आज आमची, आणि मशीन आले भात कापायला. ते तिकडं लांब दिसतंय का मशीन, ते तिथं सुरुवात झाली आहे. पहा तिकडून तुम्हाला दाखवतो व्यवस्थित. तर ते पहा तिकडे मशीन आहे, त्या मशीनपासून ते इथंपर्यंत, जिथं मी उभा आहे तिथंपर्यंत हे आमचं रान आहे. 1 एकराचं वावर आहे हे, आणि हे मशीन पहा किती लांब आहे. एकंदरीत काय की तुम्हाला हे दाखवायचं कारण म्हणजे हे एवढं मोठं वावर आहे. या वावरातलं आम्हाला भात कापायला नाही म्हटलं तर 2 ते 3 दिवस लागतात. आणि जर एका दिवसात जर संपवायचं म्हटलं, सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अशी माणसं घेऊन, बाहेरची कामगार घेऊन जर संपवायचं म्हटलं तर 60 ते 70 माणूस लागतं या वावरामध्ये, म्हणजे एका दिवसात संपवायचं असेल तर. पण या मशीनने हे आमचं काम 1 तासात करून टाकलं. 1 तासात हे सगळं आम्हाला भात कापून दिलं त्यांनी. माणसं घेऊन जेवढा खर्च होतो ना भात कापणीचा, त्याच्यापेक्षा जरा थोडं पैसे या मशीनला जास्त जातात आमचे. माणसं घेतलीत तर एवढंच काय की कष्ट करावे जरा जास्त लागतात, पण माणसं घेऊन पण करायला काय नाही, पण एवढी लोक भेटतच नाहीत शेतात काम करायला. शेतात काम करायला उन्हातानाचं दिवसभर नकोच म्हणतात. कुठल्याही आता कसं आहे, या शेतीमध्ये काहीही परवडत नाही. शेतकऱ्याला कितीही राबलं तरी हातामध्ये त्याच्या काहीही येत नाही. आता हे भात आम्ही केलं आहे, पण आता हे पहा मोदीजींनी सगळ्यांना रेशन वगैरे, तांदूळ वगैरे मिळतात, त्यामुळे भाताची किंमत तर काहीच राहिलेली नाही शेतकऱ्याकडे. पण शेतकऱ्याला कसं असतं, एक मनाला समाधान होतं की हां, हे आम्ही भात पिकवले आणि हे आम्ही निवांत बसून वर्षभर खाऊ शकतो. आता हे आमचं जरा भात जास्त आहे, आम्हाला वर्षभर नाही, जास्त 2-3 वर्ष जातं हे. एका वर्षाला 8 ते 10 पोती जरी भात असलं तरी 1 वर्षभर जातं. हे मात्र आमचं जरा जास्त आहे भात, त्यामुळे आम्हाला हे 2-3 वर्ष काय आम्हाला आता भाताची गरज नाही, म्हणजे भात करायची काही गरज नाही शेतामध्ये, आम्ही दुसरं पीक घेऊ शकतो. तर हे मशीन पहा, पुढे जे 2 लोक बसलेले आहेत ती मशीन, ज्यांचं मशीन आहे त्यांचे आहेत, आणि पाठीमागे जे पोती वगैरे भरून खाली ठेवतायत ना, ती आमची तिथे लोक उभारावी लागतात. म्हणजे ते पोतं भरले की लगेच काढायचं, ते तसंच खाली हळूच ठेवायचं. तिथे जराशी ताकदवरच लोक लागतात, म्हणून आमचे भाऊ पण उभा आहे तिथे. आणि हे पहा, एवढी पोती आमची भरलेली आहेत. तिकडच्या कोपऱ्यासुद्धा आहेत, आणि ही इकडे आहेत. तर हे सगळं भात आमचं 1 तासात सगळं कापून संपलेलं आहे. आणि ही जी लोकं तुम्ही शेजारी बांधावर उभारलेली जी लोकं आहेत ना, त्यातली थोडी लोकं आलेले आहेत मशीन पाहायला, आणि थोडे आलेले आहेत त्यांचं पण भात कापायचं होतं, त्यांनी पण नंबर लावला आहे, त्यामुळे तीसुद्धा आलेले आहेत. तर सगळं भात कापून झाल्यानंतर हे आमच्या घरची आणि थोडा मित्रपरिवार आहे ह्यांचा, ती आली होती हे गटळी वडायला, म्हणजे ही पोती वडायला. आम्ही सगळी पोती ही ट्रॅक्टरमध्ये भरून मग घरी न्यायची होती, त्यामुळे सगळी आत वावरातच ट्रॅक्टर घेतला आणि पोती सगळी भरायला घेतलीत. मैत्रिणींनो, शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असं म्हणतात. का तर तो सगळ्या जगाला हे धान्य पुरवठा करतो, शेतात राबतो आणि हे सगळ्यांच्या मुखी लावतो धान्य, त्यामुळे त्याला जगाचा पोशिंदा म्हणतात. पण शेतकऱ्याचा पोशिंदा कोण आहे याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? तर शेतकऱ्याचा पोशिंदा हा आपला निसर्गच आहे. तर निसर्गाने साथ दिली तर आपल्याला पीक मिळणार आणि आपलं पोट भरणार. त्यामुळे हा आपला पोशिंदा हा निसर्ग आहे, वातावरण आहे, पाऊस पाणी, ऊन पाणी, हे सगळं, याच्यावर सगळं आपलं हे सगळं पीक पाणी किंवा आपण त्याच्यावर अवलंबून असतो. आम्ही भात कापाय, तुम्ही भात आमचं पाहिलं ते जरा हिरवंच होतं, जास्त असं पिवळं झालं नव्हतं. म्हणजे अजून एक 4-5 दिवस अवकाश होता, पण आम्ही अगोदर का कापलं
तर पुढे पावसाची शक्यता आहे असं हवामान खात्याने सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही गडबड केली आणि 4-5 दिवस अगोदर कापलं.